खरं तर या वर्षी तुम्हाला सगळ्यांना 4 मतदान करायचं आहे। 4 मतदान म्हणजे कसे, पहिले तुमच्या वार्डामध्ये एकच माणूस उभा राहत होता, तुम्हाला एकालाच मतदान करण्याचा अधिकार प्राप्त होता। पण यावेळेस माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी विचार केला की सर्व लोकांना सोबत घेऊन प्रभागामध्ये आता निवडणूक लढवायची आहे। म्हणजे आता 4 ठिकाणून 4 उमेदवार असणार आहे। एक हर्सुल गावामधून उमेदवार असेल, एक चेतनानगरहून या ठिकाणी उमेदवार असू शकतो, चेतनानगरमधून असू शकतो। या ठिकाणी सर्व वेगवेगळ्या एरियातून हे 4 उमेदवार असणार आहे आणि हे 4ही प्रवर्गातून उभा असणार आहे। त्याच्यामुळे एक आता सर्वसाधारण मधून राहील, एक ओबीसी मधून राहील, एक एससी मधून राहील आणि एक एसटी कॅटेगरी मधून राहणार आहे। तुम्हाला त्यांच्या खाली जे उमेदवार आहे, जिथे कमळ असणार आहे तिथे आपल्याला बटन दाबायचं आहे। आज हर्सुल गावामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्वप्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून, छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून, राजमाता अहिल्याबाई होळकर यांनाही या ठिकाणी अभिवादन करून आणि हर्सुल गावाचं कुलदैवत हरसिद्धी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन आज आपल्या हर्सुल गाव या प्रभाग क्रमांक 1 चे पॅनल प्रमुख सन्माननीय आपले सर्वांचे लाडके नगरसेवक पूनमभाऊ बमणे यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी या हर्सुल प्रभाग 1 क्रमांकमध्ये या पॅनलचं सर्व इथून पुढच्या उमेदवारांचं सर्व नेतृत्व पूनमभाऊ पैलवान यांच्या माध्यमातून होणार आहे। खरं तर आजचं हे नारळ फोडण्याचं औचित्य हर्सुल गावाची परंपरा आहे। कोणतंही शुभ कार्य जर सुरू करत असेल तर आपल्या या हरसिद्धी मातेला वंदन करून आणि या ठिकाणी सर्व महान थोर पुरुषाला अभिवादन करून आपल्या दर्गेलाही आपण या ठिकाणी चादर चढून आलेलो आहोत। खरं तर सर्व धर्म समभाव ही असणारा भारतीय जनता पार्टी हा पक्ष आहे। खरं तर या ठिकाणी इच्छुक सर्वच उमेदवार आहे, कोणी एकतानगरहून आहे, कोणी चेतनानगरहून आहे, कोणी राधास्वामी कॉलनीतून आहे, हर्सुल गावातून आहे। या ठिकाणी पैलवानसोबत उभा असलेले 4ही उमेदवार असणार आहे। या ठिकाणी मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 7 समुद्र पार असलेलं जिथं बाबासाहेबांनी शिक्षण शिकले, ज्या घरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थाने त्या इंग्लंडमध्ये त्या ठिकाणी त्यांच्या पूर्ण जी वास्तू होती, ही राज्याचे देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी जे बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं, मान्य देशाच्या पंतप्रधान मोदीजींनी ते डोक्यावर घेतलं की हे संविधान हे म्हणजे खऱ्या अर्थाने हे संविधान आमचं हृदय आहे आणि या संविधानाला कुठे गालबोट लागणार नाही। आणि बाबासाहेब आंबेडकरांना जो संविधान लिहिलेला आहे तो संविधान पुढे घेऊन चालणारा जर विचार असेल तर देशाचे पंतप्रधान मोदीजी आहे। कोणी लोक अफवा करतील, कोणी लोक काही म्हणतील, पण एक लक्षात घ्या, वरून देणारा जर आपला असला तर खालून घेणारा बी आपलाच पाहिजे। वर देणाऱ्याची देत असेल आणि खाली जोळी जर फाटकी असेल तर काही उपयोग होणार नाही। देशामध्ये जर सत्ता कोणाची आहे तर भारतीय जनता पार्टी कमळ या निशाणीचा पंतप्रधान आहे। राज्यामध्ये मुख्यमंत्री कोणाचा आहे तर भारतीय जनता पार्टीचा देवेंद्र फडणवीस आहे। जर दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत जर दिल्लीत कमळ असेल तर राज्यात कमळ उगलं, राज्यात कमळ उगलं फुललं तर आता हर्सुल गावामध्ये कमळ काय झालं पाहिजे, फुललंच पाहिजे। आणि मला असं सांगायचं आहे, या ठिकाणी सर्व आपण लाडक्या बहिणी आहोत, प्रत्येकाच्या खात्यावर पैसे येऊ राहिले का नाही? करा वर हात, कोणाला येऊ राहिले? तुमच्याने येऊ राहिले का? आता एक लक्षात घ्या, तुमचं आरक्षण जे होतं घरावर पडलेलं काही प्रमाणात ते पण आपण काढून घेतलं। माननीय आयुक्त साहेबाला विनंती केली, आरक्षण सुद्धा तुमचं घरावर पडलं होतं ते निघलेलं आहे। पूनम भाऊच्या नेतृत्वात तुम्ही आता मागे राहा। तुम्हाला या हर्सुल गावामध्ये चेतनानगर असेल, एकतानगर असेल, राधास्वामी कॉलनी असेल, हा सगळा परिसर आहे, हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये इथं काम करायचं आहे। म्हणून आता कुठे विचार न करता, कोणाच्या मताला कोणी बळी न पडता आपण या ठिकाणी आता 30 तारखेला जे इच्छुक उमेदवार आहे, आता 15-20 उमेदवार इथे इच्छुक आहे, त्याच्यापैकी फक्त 4 जणांनाच तिकीट मिळणार आहे। ज्या 4 जणांना तिकीट मिळणार आहे ते कोणी असू शकतं। त्याच्यामुळे तिकीट देण्याचा अधिकार हा भारतीय जनता पार्टी, हा राज्याचे मुख्यमंत्री ते ठरवणार आहेत। त्याच्यामुळे आता ज्याला उमेदवारी 30 तारखेला फायनल होणार आहे, आपण फक्त आता घरोघरी जाऊन आपल्याला प्रचार करायचा आहे आणि कमळ या निशाणीवर 15 तारखेला पूनम पैलवानच्या नेतृत्वामध्ये असलेल्या सर्व उमेदवारांचं या ठसा मारून यांना प्रचंड मताधिक्याने आपल्याला विजयी करायचा आहे। हाच निर्धार आपण आजच्या या ठिकाणी असा निर्धार आपण मनामध्ये बाळगूया। आणि आज या ठिकाणी आपण सर्वजण नारळ फोडाच्या कार्यक्रमाप्रसंगी आलात, सर्वांचं या ठिकाणी आलेल्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो। धन्यवाद।